मान गुण चंदनाचे तुका मान गुण चंदनाचे असा कोणताही अभंग. सदा माझे डोळे जड तुझे मोती, कोणताही घ्या म्हणून सांग. सुंदर ती ध्यान उडवी बरी, पहिरवी आणि इतर राग कोणते बघूया किती जण अनेकाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या रागात वेगवेगळ्या अभंगावर मी अगोदरच बोलून गेलो की गोरगरीबांची जी मुलं आहेत ज्यांना गायन शिकायचं आहे ज्यांच्याजवळ टेंडन्सी नाही, आर्थिक टेंडन्सी नाही, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहे. अति हुशार लोकांसाठी हे व्हिडिओ नाही. त्याच्यामुळे कमेंट्स करताना हे मी कुठल्या कुठल्या अभंगावरती हीच चाल तुम्ही बसवू शकता. कुठलाही घ्या अभंग तुम्ही अक्षर, तुम्हाला साधं सोपं सांग, अक्षर मोजा. 11-12 अक्षर, जास्तीत जास्त 13 अक्षर जे अभंग आहे ते अभंग 16 अक्षराचे अभंग, 14 अक्षराचे अभंग, 8 अक्षराचे अभंग. लक्षात ठेवा, शब्दाचे नाही म्हणत, अक्षराचे म्हणतो. कृपाळू ही 3 अक्षर आहे. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये संस्कृत सांगत बस. कृ मध्ये 2 अक्षर ते नाही, आपण सरळ असं बोलतोय. अशा कृपाळू 3 अक्षर. सज्जन 4 अक्षर आहेत, परंतु सज्जन 3 अक्षर. तुम्ही 3 3 6 2 8. संत जन म्हणजे 12. असं कुठल्याही अभंगावरती मुद्दाम सांगायला लागलो की बरेच जण फोन करतात की सर ही चाल दुसऱ्या अभंगाला बसू शकत नाही का? अरे बाळांनो, बसू शकते रे. फक्त तुम्हाला ती अभंग तुमचा सत्य ज्ञाना नंतर गगनाचे प्रावरण कुठलाही अभंग असतो. माझ्या वडिलांची निराशी गदेव, मी इकडचं चरण इकडे आणि इकडचं चरण इकडे असं गाऊन दाखवलेलं आहे पुढे. त्याच्यामुळं गैरसमजूत करून घेऊ नका. ही चाल कुठे बसते कुठे नाही. ऐसे तुम्ही जगी संत ऐसे तुम्ही जगी संत आठवण तुम्ही यावी पांडुरंग, आठवण तुम्ही यावी पांडुरंग, आठवण तुम्ही यावी पांडुरंग. तुका मान गुण चंदनाचे आगे, तुका मान गुण चंदनाचे आगे. ऐसे तुम्ही जगी संत आठवण तुम्ही यावी पांडुरंग, आठवण तुम्ही यावी पांडुरंग, आठवण तुम्ही यावी पांडुरंग. किंवा माझी सणा कुलती माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती, किंवा माझी सांगा काकुलती, किंवा
माझी सांग कुलती जीव माझी सांग कुलती किंवा माझी सांग कुलती किंवा माझी सांग कुलती किंवा माझी सांग कुलती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग पांढरी 4 वरती आवाज माझा कसं काय कुठेही चालू अमुक अमुक ठिकाणी चालवा असं काही नाही कुठल्याही पट्टीमध्ये अगदी काळी 4 मध्ये म्हणायचं म्हणलं तरी सुद्धा चालते आवाज काढण्याच्या फिक्स असतात मी भैरवी मध्येच अनेक वेगवेगळे भैरवी थाटामध्येच राग गाण्याचा प्रयत्न केला किंवा माझी सांगा कुलती किंवा माझी सांगा कुलती किंवा माझी सांगा आता तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यामध्ये मी काय केलं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन संताने सरिता याचा मी शेवटचं चरण म्हणला आणि ध्रुवपद कोणतं म्हणलं म्हणजे याचा अर्थ आहे की ही चाल संताच्या दोन्ही कृपाळू सज्जन तुम्ही संत जन आलं का ह्याच्यावरती बसू शकते आणि ह्याच्यावरती बसू शकते फक्त ट्रायल म्हणून मी दाखवतो तुम्हाला परंतु असं करू नका बऱ्याच जणांना एकाच अभंगावरती चाल म्हणून दाखवली की ती दुसऱ्या अभंगावर प्रयत्नच करते की बाबा ही चाल आपण ह्या अभंगावर सुद्धा बसवू शकतो म्हणताना हे असंच म्हणायचं लक्षात ठेवा तुका माने तुम्ही निरविल्यावर मग माझा हरी उपेक्षणा मग माझा हरी उपेक्षणा आठवण तू चला याद तू कामन गुण चंदनाचे अंगी तू कामन गुण चंदनाचे अंगी ऐसे तुने जगी
संत आता ही वर्ड म्हणून नैसे तुम्ही जगी गुण दोषायाचे न विचारी काय गुण दोषायाचे न विचारी झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.